झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गाच्या देखभालीबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबई महापालिकेला केलेल्या निर्देशाचा वाद पुन्हा एकदा चिघळलाय। राज्य सरकारच्या या निर्देशाला पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं उत्तर दिलंय। मुंबई शहरातल्या रस्त्यांवर 26,110 खड्डे असल्याचं महापालिकेनेच मान्य केलंय। त्यातल्या MMRDA, MSRDC, BPT आणि PWDच्या रस्त्यांवर 690 खड्डे असल्याचं उघड झालंय। राज्य सरकारच्या याच संस्थांच्या अखत्यारीत असलेल्या पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गाच्या खड्ड्यामुळे हायवे खराब झालेत। शहरामधल्या महामार्गांच्या देखभालीबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशांना मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं उत्तर दिलंय। महामार्ग नादुरुस्त झाले की त्याची जबाबदारी पालिकेची आणि रस्त्याचा टोल मात्र राज्य सरकार वसूल करते। त्यामुळे महामार्ग दुरुस्त करायचे असतील तर टोलचा हिस्सा मुंबई महापालिकेला देणार का, असा सवाल शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी केलाय। आता पहिल्याने जर यांनी हवेतला FSI विकून या मुंबईचा विकास करायचा म्हणून ठरवलं आणि तो पैसा कुठे लावला आपल्याला माहिती आहे, आणि जे अर्धवट असलेले प्रोजेक्ट हे त्यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले। यांना कोणतेही काम करायचं नाही। त्यामुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवे जे आता ते सांगतायत की मुंबई महानगरपालिकेने करावे, मग त्याच्यासाठी लागणारा निधी ते देणार आहेत का? आता राज्य सरकारच्या निर्देशांना काउंटर करत शिवसेनेनं मुंबईतील मूलभूत प्रश्नांवरून अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। झी 24 ताससाठी हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।